शिराळा मतदारसंघातील युवकांची अस्मिता। विधानसभा निवडणूक 2024 चा बुलंद आवाज। युवा नेते सत्यजित भाऊ देशमुख। शिराळा तालुक्यातील युवकांची आशा, युवा नेतृत्व। सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय सत्यजित भाऊ देशमुख या तरुण तडफदार नेतृत्वाचा आज शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी वाढदिवस। त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला थोडक्यात आढावा। शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे कणखर युवा नेते सत्यजित भाऊ देशमुख यांचा वाढदिवस व महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी एकाच वेळी आली आहे। लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल। या रणधुमाळीत त्यांना विधानसभेत काम करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांचेवर प्रेम करणारे हजारो युवक त्यांच्यासाठी रात्रंदिवस करत आहेत। येणाऱ्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अभी नहीं तो कभी नहीं या उक्तीप्रमाणे शेकडो युवक त्यांच्यासाठी राबत आहेत। महाराष्ट्राचा हा युवा आवाज विधानसभेत पोहोचलाच पाहिजे यासाठी त्यांची धडपड रात्रंदिवस सुरू आहे। शिराळ्याचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते तसेच विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय शिवाजीराव देशमुख साहेब यांचे सुपुत्र म्हणून मोठा राजकीय वारसा असणाऱ्या या नेतृत्वास विधानसभेचा प्रवास सुखकर होऊ दे याच त्यांना प्रकट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारे विधान परिषदेचे माजी सभापती, डोंगरी विभागाचे शिल्पकार तसेच ज्येष्ठ नेते म्हणून शिवाजीराव देशमुख साहेबांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो। शिवाजीराव देशमुख साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला नवा विचार, दिशा आणि संस्कार देण्याचे काम सातत्याने केले होते। त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिराळा तालुक्यासाठी अहोरात्र झटणारे एक निर्गवी आणि स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ख्याती मिळवली ते युवकांचे आशास्थान भाजपचे युवा नेते, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून सत्यजित भाऊ देशमुख यांनी अल्पावधीतच शिराळा वाळवा तालुक्यात सर्वसामान्य जनतेमध्ये आदराचे स्थान निर्माण केले आहे। आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कार्यासाठी कार्यरत असणाऱ्या टीम सत्यजितच्या माध्यमातून त्यांनी शिराळा वाळवा तालुक्यात व मुंबई स्थित युवकांच्या मध्ये युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले आहे। त्यांनी युवा वर्गामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे। सत्यजित देशमुख भाऊंनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कसे सुटतील याकडे सातत्याने पाहिले आहे। गावागावातील डोंगर वस्तीवरील लोकांच्या प्रश्नासाठी तत्परतेने धावून जाऊन त्यांचे काम मार्गी लावणारे युवक नेते म्हणून त्यांची ख्याती आहे। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व बांधकाम सभापती म्हणून काम करण्याची त्यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातील गावागावात विकास कामे पोहोचवण्याच्या हेतूने भारत निर्माण योजना, शाळा खोल्या बांधकाम, अंगणवाड्या बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र, पेयजल योजना, पशुवैद्यकीय दवाखाने तसेच सांस्कृतिक सभागृह आदी विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून त्यांनी ती कामे पूर्ण केली। तसेच तत्कालीन विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक विकास निधीसाठी प्रयत्न केले। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून संचालक म्हणून कार्य करताना जिल्ह्याबरोबर तालुक्यातील अनेक युवकांना या बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांच्यामुळेच शिराळा विधानसभा मतदारसंघात अनेक उद्योगधंदे युवकांनी उभे केले आहेत। पश्चिम घाट सारख्या विकास योजना अंतर्गत सर्वात जास्त निधी उपलब्ध करून पश्चिम भागाचा कायापालट केला। अर्थात याचे श्रेय सत्यजित भाऊंना जाते। रेड तालुका शिराळा येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी त्यांनी केलेली शैक्षणिक संकुलाची उभारणी आणि व्यावसायिक शिक्षणाची नवनवीन दालने ग्रामीण भागातील मुलांना संजीवनी ठरत आहेत। देशमुख साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून विकास कामांचा डोंगर उभा करू शकणारे तालुक्याला लाभलेले प्रभावी, अभ्यासू व गतिमान नेतृत्व म्हणजे सत्यजित देशमुख भाऊ यांच्याकडेच पाहिले जाते। शिराळा पश्चिम भागामध्ये 2 वर्षापूर्वी वारणा नदीला आलेल्या महापुराने अक्षरशः शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले। या पुरामुळे घरे, वस्त्या, शेती
यांचे प्रचंड नुकसान झाले, मालमत्तेची नासधूस झाली. या पुरामुळे झालेली दाहकता आणि प्रचंड नुकसान यामधून सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी यांना दिलासा देण्याचे काम अनेक सेवाभावी संस्थांनी केले. अशा कठीण प्रसंगी सत्यजित भाऊनी देखील पुढाकार घेऊन प्रत्येक गावचा तसेच वाडीव वस्तीचा दौरा करून शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आधार दिला. शासन दरबारी मदतीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेल्या गरजू लोकांना माननीय सत्यजित भाऊंनी सुरुवातीला तालुकाभर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. लॉकडाऊन चालू झाल्यानंतर टीम सत्यजितने शिराळा आणि वाळवा मतदारसंघात तसेच सांगली जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वपूर्ण अशी मदत केली आहे. सत्यजित देशमुख भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली इमर्जन्सी असणाऱ्या पेशंटसाठी ऑक्सिजन, खेडेगावातील आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मास्क व सॅनिटायझर, शिराळा उपजिल्हा रुग्णालयासाठी किट तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी किट, ज्या गावामध्ये सुरुवातीच्या काळात कंटेनमेंट झोन प्रशासनाने बनवला होता त्या काळात शेतकऱ्यांसाठी व गुरांसाठी चारा सुद्धा पोहोच केला. तसेच कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे, इतर अडीअडचणी सोडवणे तसेच त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडवण्यास ते नेहमीच प्रयत्नशील आहेत. सत्ता असो वा नसो, आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी लोकांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. सध्या टीम सत्यजितच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू असणारे समाजकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच भाजप पक्षाची विचारधारा, त्यांच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्यजित देशमुख भाऊ हे नेहमीच प्रयत्नशील आहे. गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्यात कार्यरत असणाऱ्या या कर्तृत्ववान नेतृत्वाला राज्याच्या विधानसभेत काम करण्याची संधी मिळावी यासाठी शिराळा विधानसभा मतदारसंघातील हजारो युवक अक्षरशः जीवाचे रान करत आहेत. त्यांना या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळावे म्हणून परमेश्वराला प्रार्थना करत आहेत. त्यांची असणारी अपेक्षा परमेश्वराने पूर्ण करावी व त्यांना नैतिक व सामाजिक बळ मिळावे अशाच त्यांना त्यांचे कार्यकर्ते या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. अशा या कर्तबगार व धडाडीचे नेतृत्व गुण असणाऱ्या या युवा नेतृत्वास वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा. शब्दांकन राजीव लोहार, CEO भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क. संकल्प बोल के सर्वसामान्यांचे हित फक्त सत्यजित. शिराळा तालुक्यातील युवकांची आशा युवा नेतृत्व, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय सत्यजित देशमुख भाऊ आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी शिराळा वाळवा विधानसभा मतदारसंघ. युवा सर्व सत्यजित पर्व. शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार माननीय सत्यजित देशमुख भाऊ संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना वाढदिवसाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अभिजित यादव पप्पू दादा आणि माननीय प्रतीक बागनीकर दादा. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.